बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होईल। MIDCतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होईल। मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण केली आहे। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। उद्या बारामती पोटनिवडणुकीचं मतमोजणी जे आहे ते MIDC येथील वकार महामंडळ या ठिकाणी होणार आहे। मी सध्या या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या माध्यमातून जे तयारी जी आहे ते या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळत आहे। एकूण या ठिकाणी 20 टेबल लावण्यात आलेले आहे आणि 24 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी जी आहे ते पूर्ण केली जाणार आहे। जे तयारी आहे ती प्रशासनाच्या वतीने केली आहे। आपल्या बरोबर निवडणूक निर्णय अधिकारी सर आहेत। सर, कशा पद्धतीची तयारी आहे? उद्या मतमोजणी आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे। सदरची मतमोजणी करताना आपण EVM मशीनसाठी आपण 20 टेबल्स तयार केलेले आहेत आणि पोस्टलसाठी 2 आणि ETPBS साठी 3 असे आपण एकूण 25 टेबलवर मतमोजणी आपण करणार आहोत। सकाळी 8 वाजता बरोबर आपण पोस्टल मतमोजणीला सुरुवात करणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर आपण EVM मतमोजणीला सुरुवात करणार आहोत। साधारण किती वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे? नाही, 1:30 ते 2च्या दरम्यान आपला निकाल अपेक्षित आहे। एकूण 24 फेऱ्या आहेत आपल्याला आणि या वेळेला आयोगाने जे नवीन सुधारणा केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो मतमोजणीसाठी नियुक्त असलेले अधिकारी कर्मचारी असतील किंवा उमेदवार किंवा त्यांचे जे प्रतिनिधी आहेत यांना आपण QR कोड बेस्ड असे पासेस आपण दिलेले आहेत। मतमोजणीसाठी आवश्यक असणारा 3 टियर सिस्टीमचा जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यासाठी आपले स्थानिक पोलीस त्यांचा एक बंदोबस्त आहे आणि काही CRPF जे सेंट्रल पोलीस फोर्सेसचे कमांडोज आहेत त्यांचा सुद्धा बंदोबस्त असणार आहे। सगळे शस्त्रधारी असणार आहे। जे तयारी जी आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।